Accounting reports. लेजर रिपोर्ट. यामधून विशिष्ट अकाउंटचे लेजर म्हणजेच आउटस्टँडिंग बॅलन्स पाहता येतो. अकाउंट कार्ड. यामधून विशिष्ट अकाउंटची मंथली ट्रान्झॅक्शन समरी पाहता येते. त्याचबरोबर पेंडिंग बिल डिटेल्स पाहता येतात. यामधून लेजर बॅलन्स पाहता येतो. त्याचबरोबर शॅडो बॅलन्स म्हणजेच कस्टमरने जर काही चेक दिले असतील आणि ते पास झाले नसतील तर तो बॅलन्स देखील दिसतो. यामधून अनपास्ड चेकची डिटेल्स देखील पाहता येतात. लेजर विथ बिल टू बिल रेफरन्सेस. यामधून विशिष्ट अकाउंटचे बिल टू बिल रेफरन्सेस पाहता येतात. जसे की कस्टमरकडून कॅश किंवा चेक घेतलेला असेल तर तो कोणत्या बिलांच्या अगेन्स्ट घेतला आहे ते समजते. डेटर्स लिस्ट बाय द लेजर बॅलन्स. यामधून सर्व कस्टमर्सचा आउटस्टँडिंग बॅलन्स एकत्र पाहता येतो. कस्टमरचा फोन नंबर आणि ॲड्रेस इन्फॉर्मेशन पाहता येते. रिपोर्टच्या प्रिंटवर ॲड्रेस आणि फोन नंबर देखील प्रिंट करता येतो. पार्टी स्टेटमेंट फॉर डेटर्स. यामधून रूट, सिटी इत्यादीनुसार सर्व अकाउंट्सची पेंडिंग बिले पाहता येतात. त्याचबरोबर टोटल आउटस्टँडिंग बॅलन्स पाहता येतो. डे वाईज पेंडिंग पेमेंट समरी. यामधून सर्व अकाउंट्सचा एज वाईज आउटस्टँडिंग बॅलन्स पाहता येतो. त्याचबरोबर टोटल आउटस्टँडिंग बॅलन्सवर कॅल्क्युलेट होणारा इंटरेस्ट देखील पाहता येतो. एज वाईज अनालिसिस ऑफ ड्यू बिल्स रिपोर्ट. यामधून कस्टमरची एज वाईज ड्यू अमाऊंट आणि रिसिव्ड अमाऊंट पाहता येते. J1 आणि J2 रिपोर्ट. यामधून J1, J2 रिपोर्ट पाहता येतात. ट्रायल बॅलन्स. यामधून ग्रुपवाईज सर्व अकाउंट्स पाहता येतात. त्याचबरोबर अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स, ट्रान्झॅक्शन समरी आणि क्लोजिंग बॅलन्स देखील पाहता येतो. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. यामधून व्यवसायातील नफा तोटा समजतो. व्यवसायामध्ये झालेले खर्च पाहता येतात. त्याचबरोबर व्यवसायाची आर्थिक स्थिती जाणून घेता येते. इंटरेस्ट ऑन बिल फॉर लेट पेमेंट. कस्टमरने क्रेडिट बिलाचे पेमेंट वेळेत न केल्यास त्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता येतो. इंटरेस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर जनरेट झालेल्या डेबिट नोट्स आणि इंटरेस्ट अमाऊंट यामधून पाहता येते. चेक स्टेटस रिपोर्ट. यामधून विशिष्ट चेक नंबरची सविस्तर माहिती पाहता येते. त्याचबरोबर संबंधित चेकवर झालेले ट्रान्झॅक्शन्स देखील पाहता येतात. सप्लायर चेक स्टेटस रिपोर्ट. सप्लायरला जर काही ब्लँक चेक्स दिलेले असतील तर त्याचे स्टेटस यामधून पाहता येते. त्याचबरोबर त्याच्याकडे असणारे पेंडिंग चेक्स देखील पाहता येतात. डे बुक रिपोर्ट्स. यामधून वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये डे बुकचे रिपोर्ट पाहता येतात. बँक रिकन्सिलिएशन. बँकेच्या स्टेटमेंटनुसार रिकन्साईल डेट भरल्यानंतर संबंधित बँकेचा रिकन्साईल बॅलन्स यामधून पाहता येतो.